गजर माऊलीचा, गजर माऊलीचा देव करुणी घ्यावा तिने विनजीवा सुकणू हे अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा। बहुतेक पाठ असलेला अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही। अभंग जरी तुम्ही ऐकलेला असेल अनेक कीर्तन याच्यावरती, तुम्ही नाशिकला रामकुंडावर स्नान करता आले, कुंड तेच आहे, कुंडात बदल नाही, पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते, पाणी बदललेलं असतं। कुंड जरी तेच असलं तर या अभंगाच्या माध्यमातून ज्याचा त्याचा भाव चिंतनाचा वेगळा असतो। प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला। या अभंगामध्ये तुकोबार आहे, यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंद सुखाची प्राप्ती करून घेण्याचा उपाय सांगतात। जगत माईक आहे, इतरत्र सुख नावाचा शब्द कधी आढळत नाही, इतरत्र संसारामध्ये सुख शब्द सापडत नाही, मुळात सुख शब्द संसारात घुसतच नाही। सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असाच होतो आणि देव शब्दाचा अर्थ सुख आहे। आपण ज्याला सुख समजतो ते सुख नाही, आपण कशालाही सुख मानतो। गाडी बंगला प्रॉपर्टी पाहिली का आपण म्हणतो काय सुखी माणूस आहे, जयाची द्वारी उभी मारुती कार, नाही आपली नजर सांगतोय। याच्याकडे पाहून आपण ठरवतो माणूस सुखी आहे। पण आज तुकोबाराय सांगतात, तुम्हाला सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर जरी तुम्हाला देव लागत नसला तरी सुख हवंय, सुखा करता देव आपलासा करा, आपुला तो एक देव करून घ्यावा। सुखाशिवाय देव नाही, देवाशिवाय सुख नाही। जाऊ द्या, आजपासून ठरलं आपलं, सुख शब्द दिसला का देव अर्थ घ्यायचा आणि देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा। सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख, सुखदेव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहतो, रात्रंदिवस बिड्या आणतो। सुख शब्दाचा अर्थ देव घ्यायचा। सुख म्हणजे सुखरूप आहे। किती किती प्रमाण सांगू, सर्व सुखाच्या घर बापर कुमाधीवर, सर्व सुखाच्या घर जनी म्हणे जारंगर, सर्व सुखाच्या घर म्हणे नरहरी सोनार। मग सुख म्हणजे देव सरळ अर्थ आहे। मग त्या सुखा करता देव आपलासा करा। जगत माईक एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी आणती अवसान। मग का हो, देव जर आपलासा करायचा सुखाची प्राप्ती करण्याकरता तर साधन काय करावं लागेल बाबा? अनंत साधन आहे ज्ञानेश्वरीमध्ये। तर ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंताच्या मुखामध्ये ओवी टाकतात आणि निमित्त अर्जुनाचं करतात। अर्जुना मनो प्रवेशावया हे उपाया उपायाची नाही वाणी येत गा। अनेक मार्ग भगवंताकडे जाण्याचे आहे, पण सगळ्यांना जाता येण्यासारखा एक राजमार्ग आहे, तो नामचिंतनाचा। नामचिंतन करा, ही वाट तुम्ही धरा, सगळ्यांना सापडण्यासारखा हा रस्ता आहे। अनंत नाव आहे भगवंताचे। मला वाटतं विष्णू सहस्रनाम पाठात आलो वारकऱ्याच्या, भगवंताची 1000 नावं। मग काही म्हणते आम्हाला 1000 नावं पाठ होत नाही, मग आणि आम्हाला तर विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळालं पाहिजे। मग एक काम कर, नारायण नाव 1000 वेळेला घे, विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळतं। मग काही माणसं लय आळशी असतात, लईच मोठे होय नारायण नाव 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का एखादं? मग म्हणले बाबा याच्यातही एक लहान आहे का, जे घुसळण केलं आणि त्या घुसळणामध्ये वर आलेलं तरंगलेलं नाव इतकं पॉवरफुल आहे। एकदा जर नाव घेतलं तर 1 कोटी गायी दान केल्या काशीत आणि ग्रहण काळात केल्या। ग्रहण काळामध्ये एकदा जर म्हणजे 10 पटीनं पुण्य जास्त मिळतं, असा हा काळ आहे ग्रहण काळ। मग ग्रहण काळामध्ये 1 कोटी गायी दान केल्या, ठिकाण कोणतं आहे? काशी। त्याचं जेवढं पुण्य झालं तेवढं पुण्य फक्त 1 वेळेला मुखातून गोविंद नाव बाहेर पडलं तितकं पुण्य पदरात पडतं। कोटी गौदानम ग्रहणेषु काशी गोविंद नामन भवेची तुल्यम। तरी सुद्धा तुलना होऊ शकत नाही असा असलेलं हे गोविंद नावाचा जर आपण जप केला तर
अविनाशी स्वरूपाला माणूस प्राप्त होतो. अविनाश करी आपुल्या ऐसे, या मनाला गोविंदाचं पिस लावा, वेड लावा, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद. अरे मग तुम्ही बघा, एकदा नामच चिंतन करायला सुरुवात केली, देव आपलासा होतो. तुमची कीर्ती अजरामर राहावी असं जर वाटत असेल तर तो देव आपलासा करा. आयुष्यात या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, करणी करे झोनर का नारायण बन जाय. ठरवलं या शरीरानं, ठरवलं ते करता येतं असं मनुष्य शरीर आपल्या हाताला लागलेलं आहे. म्हणून अभंगाचा सरळ भाव आपल्यासमोर मांडला. या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलात, प्रथमतः पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलात. ज्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे येण्याचा योग आला, आमचे परममित्र, अर्थात महाराष्ट्रामध्ये गाजलेली ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर, आमचे निखिल भाऊ, यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा, अर्थात साईबाबांच्या या मातीमध्ये सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं तर तुम्ही जिथं बसलात या मातीमध्ये प्रत्येक कणाकणामध्ये साईबाबांचा निवास आहे. अशा पवित्र मातीमध्ये आपण बसलेला आहात, भाग्यवान आहात आपण. मुळात आमच्या देशालाच महत्त्व, देव, धर्म, बरं संत ही एक या देशाला रंगवणारी, शोभा आणणारी, मला वाटतं देशाचं महत्त्वच याने वाढलेलं आहे. देव, संत, तीर्थ. मला असं गाव दाखवा का जिथं कुठल्याच देवाचं मंदिर नाही. असं ठिकाण दाखवा 5-50 किलोमीटरच्या आत प्राचीन मंदिर सापडतंच एखादं तरी. इतका हा पवित्र आमचा देश आहे. म्हणजे उठल्या उठल्या या मातीचं दर्शन करावं इतकी आमची पवित्र माती आहे. वंद हो भारत भूमी आते पावन, वंद हो भारत भूमी आते पावन, गोदावरी जल पवित्र अति पावन, गोदावरी जल पवित्र अति पावन, वंद भूमी अति पावन. पवित्र या मातीला आपण जन्माला आलो, किती भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ, पावन देश, हरीचे दास जिथं जन्माला येतात तो देश पवित्र, ती माती पवित्र. अशा या मातीमध्ये आपण आहात, ज्यांच्या निमित्तानं जमलात. कैलासवासी गोपीनाथ काशीनाथ चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, श्रीमती कल्पना गोपीनाथ चव्हाण, ऋषिकेश गोपीनाथ, अश्विनी भूषण देशमुख, देवेंद्र गोपीनाथ चव्हाण, श्री घनश्याम बबनराव चव्हाण, समस्त चव्हाण परिवार, नागमठाण, हल्ली मुक्काम शिर्डी आहे. निखिल भाऊच्या माध्यमातून उपस्थित या ठिकाणी सुंदर असं गायन करणारे, बऱ्याच दिवसानंतर आमची भेट होते आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शिवराम महाराज, त्यानंतर सुंदर असं गायन करणारे आमचे वैभव महाराज, आमचे ज्ञानेश्वर माऊली पर, ही सगळी संस्थेतली मंडळी, विद्यार्थी आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे. असला मोकळा चालवतो मृदंग, टना 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 टना. असे नाशिकचंच भूषण नाही तर महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेले आमचे मित्र किरण महाराज गोसावी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही ज्ञानाने श्रेष्ठ समोर बसला, आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मनुष्य शरीर मिळालं आपल्याला काहीतरी करण्याकरता. प्रथमतः पांडुरंग गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भावाचे सद्गुरुदास दोघांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कार. त्रिपुडी साधी त्रिपुडी जो वसई स्वामीचा स्वामी कृष्णातटी होती नानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपाल नाथा. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू, तयाचे चरणावरू साष्टांगे नमन गा. राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर, तो श्रीधर स्वामी नाजरे
पंढरपूर निवासी दयाचे चरणावरी साष्टांग म्हणगा. अभंगाच्या दृष्टीनं वाटचाल करायची तर अभंगाचे 3 मुद्दे करू आपण, म्हणजे अभंगामध्ये सरळ आपल्याला सहज प्रवेश करता येईल. 3 मुद्दे आठवणीत ठेवा, नाही तर अभंगच कळणार नाही तुम्हाला. कोणते कोणते जरा एवढंच आठवणीत ठेवा का अभंग कळाला तुम्हाला. 3 मुद्दे काय? 3 मुद्दे. 1, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. 2, मिळालेलं शरीर तुमचं नाही. 3, याच शरीरानं देवाची प्राप्ती करता येते, इतर शरीर पात्र नाही. झाले हे 3 मुद्दे. सांगा पहिला कोणता होता? वा, अशी मंडळी पाहिजे. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा, जाऊ का तुमच्या बेन? 3 मुद्दे आपले. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ 1, मिळालेलं शरीर तुमचं नाही 2, आणि याच शरीरानं देवाची प्राप्ती होते 3. या 3च मुद्द्यात इकडे तिकडं कुठं जाणार नाही. आणि जर गेलो बाहेर तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. बरं इकडं लक्ष द्या. पहिला मुद्दा घ्या, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ? खूप फिरावं लागलं. 1 योनी, कोटी फेरा, आणि मग लागे वारा मानवाचा. अहो किती फिरलो, कधी जमिनीहून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी पाण्यात राहिलो, कधी कृमी कीटक जीवजंतू पशु पक्षी झालो, कधी बोरी झालो, बाबळी झालो, पारस एरंड झालो. कारण 20 लक्ष योनी वृक्षामध्ये, मग पारस एरंड येईलच ना त्याच्यात. कुठं किती फिरून आलो आपण. एवढं सगळं फिरून आलो, 184 नाजूक फेरा, आणि मग मनुष्य दे हाताला लागलो. बहुता जन्मा आपल्याला. किती फिरलो आपण, किती वेळा जन्म आलो, किती फजित झालो, आणि मग मनुष्य देह मिळालेला. बर कधी मिळतो ऐका आता. पाप पुण्य समान झालं का प्राप्ती नर द्यायची होते. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमीचे डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामी का नरकी हो. पुण्य जास्त झालं वरचे देव, पाप जास्त झालं कृमी कीटक जीवजंतू पशु पक्षी यांचा जन्म. बरं आणि दोन्ही सारखं झालं का मनुष्य शरीर. मग पशु पक्षाचा कोणालाच आवडत नाही, द्या सोडून विषय. राहिला वरचा आणि मृत्यू लोकातला, ज्याला जन्मभूमी कर्मभूमी ज्याला म्हणतात. मग इथलचा मान्य करायला मृत्यू लोकातला का स्वर्गातला. आता स्वर्गात काय आहे हे जर पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागेल, आणि मरायचं म्हणल्यावर तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लागो. पण ज्ञानोबराय वर्णन करतात काय, बसण्याकरता अमर सिंहासन आहे, कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे. इथं मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं याड्या बाबी. चिंतामणीचे रोड नाही, इथं खड्ड्यात रोडमध्ये खड्डे ते कळत नाही. मग तिथालचा देह चांगला. आता तिथालचा जर चांगला असता तर तिथालच्या लोकांची इच्छा अशी नसती का मृत्यूलोकी व्हावा जन्मामा स्वर्गीच्या अमरीची. संत कवी महिपती महाराज म्हणतात, कैलास
तोच वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भूवैकुंठ हे पाप पुण्य पिके यज्ञानी इथं हे पाप पुण्याचं पीक इथं घेता येतं तिथं नाही बरं का. तिथं नवीन निर्माण करता येत नाही. इथं जसं हरिपाटे दिंडी मठ मंदिर सप्ताह पंगत तिथं ती नाही. मग तिथं सगळा डॅन्स रंभा अप्सरा तिलोत्तमा डॅन्स आहे. तिथं पुण्य तयार करता येत नाही. इथं जे कमवलं ते तिथं जाऊन संपवायचं आणि मग पुण्य संपलं का तुमच्या कबाड्यात लाद घालणार आणि परत हाकलून देणार. तिथं नाही आत्र तत्र न. बरं इथं असले भक्त पाहिले मी मुंबईवरून आपल्या साईबाबाला येणारे. आपलं पात्र वावी जवळ आहे ना. मला वाटतं त्यावेळेला आम्ही मोटरसायकलवर कीर्तनाला निघालेलो. तर मुंबईवरून उघड्या अंगाने शिर्डीपर्यंत लोटांगण घालत येणारा भक्त पाहिला मी साईबाबा करता. कडक ऊन आहे. डांबरी रस्त्यानं ज्या वेळेला ते लोटांगण घालायचं तर त्याच्याबरोबर असलेला एक ग्रस्त ओल्या कपड्याने त्याचं अंग ज्या वेळेला पुसायचा तर गरम वाफा निघाव्या. काय भक्ती असेल हो काही भक्तांची. पाठीमागं पालखी चाललेली आणि त्याच्यात एक गीत चाललेलं. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. असं ते गीत चाललेलं. काय भक्ती आहे काही भक्तांच्या जीवनात. डोळ्यात अश्रू यावे पाहिल्यानंतर कशी कृपा होणार नाही त्याची आपल्यावर. पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ इथं चाललेला आहे. खूप फिरावं लागतं प्राप्ती नरदेहाची. बरं पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा काय होता आपला. मिळालेलं शरीर तुमचं नाही. मिळालेल्या शरीरावर सत्ता तुमची नाही. तुमची सत्ता असते तर केस पांढरे होऊ दिले असते का. तुमची सत्ता असते याच्यावर दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का. हे शरीर तुमचं नाही. मग कोणाचं आहे. देह हे काळाचे हा काळाचा आहे आणि काळाच्या ओघात भल्या भल्यांची जिरलेली तुमची आमची काय कथा आहे. तुम्ही सगळे इथं बसले ना. आता तुमच्या पाठीमाग आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे. माग वळून नका पाहू. मी नाव सांगतो तुम्हाला. घडी घडी काळ वाट
बसलेला आहे, संधी पाहतो उचलण्याची. मी तुमच्या पुढे एक चित्र उभं करतो डोळ्यापुढं, तेवढं कोणाचं आहे फक्त मला सांगा. लगेच अभंगात जायला आपण मोकळे. सांगा तेवढं कोणाचं आहे. भला मोठा जटाचा मुकुट, रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं रे यहाँ, कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ, कोई नहीं, भोलेनाथ से निराला महादेव संदेश देतात. गळ्यात बसलेला तो भुजंग आहे, नुसता बसला नाही, असा फुसकारे मारतो. पहिला संदेश देतात, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. आणि दुसरा संदेश आहे सापाचं दुसरं नाव काळ आहे. आणि काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला, याची आठवण ठेवा. कधी घालेल सांगता. अहो काळाच्या ओघात लई मोठे मोठ्याची जिरली राव. लॉकडाऊनच्या काळात इतकी मोठमोठाली माणसं मेलेली पाहिले मी. दवाखान्यात सकट डॉक्टर सोन्याचा मडवतील इतका पैसा, पण डोळ्यासमोर घरातले सदस्य चालले व्हेंटिलेटर वाचून, नाही वाचवता आले. किती श्रीमंत लोक गेले, त्याची दावे म्या केली. प्रवचन काळाच्या ओघात अशी जिरते. अहो आपलं काहीच नाही, वाचून असून काय आपल्याकडं. रावणाकडं काय, किती केवढा संसार आहे रावणाचा, त्याच्या तुलनेत आपण कुठंच बसत नाही. आपलं काय फार झालं तर 2 एकर शेती, त्याच्यात 50 नाले, 2 बेंडी बैल, 1 बायकून 2 शेंबडे पोरं. आपला संसार तरी केवढा आहे. रावणाचा संसार केवढा होता. हो फार फार थोड्या याच्यात आहे आपण. काळाच्या ओघात चांगल्याची जिरली. 2000 साली मी नाशिकला आलो शिवराम बाबा, जिथं राहायला होतो. अशा माणसा शेजारी गेलो का भजन म्हटलं का त्याने रात्रीचं यायचं, ती भोंगी बंद करायला लावायची. नाही होऊ दिलं त्याने, अशेपर्यंत भजन नाही होऊ दिलं. तिथं बंद करा ते भजन, लोकांना झोपा येत नाही, काय तुमचं ते भजन चाललंय. आम्ही भोंगी बंद करावं मंदिरात म्हणावं. कधी कधी त्याने असं येऊन भोंगी नसले तरी बंद करावं. दहशत तशी होती त्याची. म्हणजे एक दिवस तर रात्रीचं त्याचं कुत्र्याचं पिलू चुकलं. एकादशीचा दिवस होता, आठवतं मला अजून चांगलं. कुत्र्याचं पिलू चुकलं तर ते आमचं सगळं भजनी मंडळ, काय भजन माझं कुत्र्याचं पिलू, आमचं सगळं भजनी मंडळ त्याच कुत्र्याचं पिल्लू पाहायला. दहशत तशी होती त्याची. मी सुद्धा गल्ली गल्लीनं फिरलो ते पिल्लू पाहत त्याचं कुत्र्याचं भजन. विठ्ठल. आणि आम्ही सप्ताह ठरवल्यानंतर मंडप टाकला, सुरू होणार दुसऱ्या दिवशी. तर त्याने मला फोन केला, म्हणे तोपे बाजार सप्ताह केला ना मांडव पेटून देईल म्हणला. माझं तर असं डोकं हल्लं. माझा त्याचा पुतण्या माझा मित्र आहे. त्याला म्हणलं का रे काय तुझा चुलता असा जन्माला आला. मला नको देऊ काही, पण आम्ही करतो, आम्हाला तर करू दे ना. तर त्याचा पुतण्या मला म्हणे तू नको त्याच्या नादी लागू, जा पहा जसं मी त्याच्या नादी लागू राहील. पण त्याने एक उत्तर दिलं मला, ते लय आवडलं मला. तो म्हणे हे बघ तू नको नादी लागू, कारण आमचा चुलता वयाच्या 18व्या वर्षी एका बाजूला म्हशीला पारडू प्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हा पित होता. म्हणजे म्हशीला एवढंच माहिती होतं का आपल्याला 2 टोनगे. असा मस्तीत आलेला माणूस. काळाच्या ओघात कशी जिरते ते सांगतोय. 40 वर्ष लोक देवच मानत नाही, मस्तीत जीवन जगतात. 40 उलटू द्या, तेच म्हणतात देव आहे. काळाच्या ओघात भल्यांची जिरली. आणि मग त्याने सप्ताह होऊ दिला नाही, कधी भजन होऊ दिलं नाही. रात्रीचा झोपला, अटॅकचा झटका आला, तोंड वाकडं झालं. बाई उठवायला गेली, तोंडावरचं काढलं, पाहिलं तर म्हणे अहो तुमचं तोंड वाकडं झालं. हा म्हणे कोणा वाकडं केलं, आता ज्यांना वाकडं केलं तोला भेटणारे होय. काळाच्या ओघात कशी जिरते. नंतर ते दवाखान्यात गेला वगैरे ते, मग नंतर काही त्याच्यावर केसेस होत्या वाटतं.
सत्ता बदलली आणि मग याच्या फाईल ओपन झाल्या, याला जेलमध्ये जावं लागतं. आम्ही त्याला भेटायला गेलो. ऐका बरं का, आता ज्याने कधी सप्ताह होऊ दिला नाही, ज्याने भजनाचे भोंगे बंद करावे, भजनी मंडळाला त्रास द्यावा, वय असेल त्याचं वालं 44-45च्या आसपास. आम्ही भेटायला गेलो. अजून 4 लोक आहे. आता ते नगरसेवक वगैरे मोठ्या हुद्द्यावरती आहे, त्यावेळेला ते सामान्य होते कार्यकर्ते सप्त्याचे. आणि आम्ही भेटायला गेल्यावर तो ज्या वेळेला आतून आला ना, त्याने असे हात जोडले, डोळ्यात अश्रू होते त्याच्या. एके काळामध्ये म्हणजे त्याच्या समोरून एकट्या माणसाला जायची हिंमत नाही असा माणूस, आणि असा हात जोडून डोळ्यात अश्रू पाहिले तर त्याचे उद्गार ऐका. तो म्हणला, मी लई तुमच्या भजनी मंडळाला त्रास दिला राव, पण मला म्हणे तो पेवा आता जर सुटून आलो ना, सप्त्याची शेवटची पंगत आपली राहील म्हणला. कळलं असेल तर बघा, 40 वर्ष देव नाही म्हणणारी लोक काळाच्या ओघात भल्या भल्यांची जिरते. सत्ता आपली नाही, काळाची आहे. विठाला विठाला. बरं, हा काळ इतका निष्ठुर आहे ना, इतका निष्ठुर आहे. एखाद्याची आई नेतो, एखाद्याचा बाप नेतो. कधी ज्याच्या खांद्यावर आपण जावं त्याला आपल्या खांद्यावर न्यावं लागतं, नाही त्या यमाशी करुणा. आणि हे 2 सोहळे तर आपल्या जीवनात होणारच आहे. देहाची आगावालिया जन्म मृत्यू जिया सोहळिया लाल मनोधन परिओ जिया परिधनंजया नान. 2 सोहळे आहे प्रत्येकाच्या जीवनात आहे. काय करतो यम काय ऐका, आता इथून सुरुवात करतो. ज्या दिवशी आपण देह ठेवला, देह ठेवल्यानंतर या देहावरती अग्निसंस्कार होतो. आत्मा जळतो, मरतो, जळत नाही, मरत नाही. आत्मा कुठं जातो मग? ज्या वेळेला याच्यावर संस्कार होतो, देहावरती अग्निसंस्कार, आत्मा 3 दिवस त्याच घरात असतो. गरुड पुराण. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी. किती दिवस? 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी काय असतो? दशक्रिया. काच स्पर्श झाला, आत्म्याला खाली राहण्याचा अधिकार संपला. फार झालं ओढून ताडून 13व्यापर्यंत. बरं, नंतर आत्मा कुठं जातो? आता कुठं जातो? इथं थांबा थोडंसं, डायरेक्ट पुढं जाऊन परत मागं येतो. टर्निंग पॉईंट. परत इथं येणार आहे 13व्याजवळ. आणि मग वर्षानंतर ज्याला पुण्यस्मरण म्हणतात, श्राद्ध म्हणतात. काय भानगड हे पुण्यस्मरण? त्या आत्म्याला कर्माप्रमाणे नवीन देहाची धारणा आजच्या दिवशी होत असते, दुसऱ्या प्रहरी. म्हणजे आता चाललेली वेळ, आताची दुपार. मग त्या आत्म्याला नवीन देह मिळत असताना तो भगवंताच्या नामचिंतनामध्ये मिळावा म्हणून हे कीर्तनाचं आयोजन असतं. मोहगम काहीच नाही. आजच्या दिवशी पितर जेवायला आलेले असतात. का हो, हे श्राद्ध कर्म नाहीच केलं तर काय होईल? नाहीच केलं श्राद्ध, विधिवत श्राद्ध जर केलं नाही तर त्या घरात ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही. बरं, श्राद्ध कर्म का करावं? अजून भावना शुद्धी समजा, नाही तर काही समजा. ज्या वेळेला आपला पितर आहे, आपला बाप, त्याचं कर्तव्य करून तो निघून गेला. ज्या वेळेला आत्मा 13व्यानंतर भ्रमाच्या अवस्थेत जातो, म्हणजे त्याला कळत नाही मी कुठं जन्माला आलो होतो, मी कोणा. भ्रमाची अवस्था कळाली ना तुम्हाला? स्वप्नाची अवस्था असते ना, बस तशी अवस्था. स्वप्नात कळतं का तुम्हाला आपण कुठं झोपलेलो आहे? काय काय कळत नाही. आता पाठीमागं हे धामधूम झाली ना, आत्ता मला स्वप्न पडलं पाठीमागं. रोजची जागृत 3 वाजता आम्ही पोहोचलो, 7ला कीर्तन होतं. ड्रायव्हरला म्हणलं एक काम कर, मला डायरेक्ट विठोबा रुक्माई झाल्यावर उठव, 2-3 तास झोपू दे. आणि झोपलो ना, असा रंगलो मी स्वप्नामध्ये. अर्ज भरला नाही, फॉर्म भरला नाही, काय नाही, मीच आमदार झालो आमदार. आणि मला हेलिकॉप्टर नेण्याकरता आलं. तर ते काळ्या कपड्यावाले 2, एक पुढं एक पाठीमागं, मी त्या हेलिकॉप्टरमध्ये बसायला चाललो. पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि ड्रायव्हर मला म्हणे, महाराज विठोबा रुक्माई झालं. असं डोकं हल्लं महा. त्याला म्हणलं निदान, इतका जवळ गेलो होतो. ही भ्रमाची अवस्था सांगतोय मी, स्वप्नाची. तसं ते भ्रमाच्या अवस्थेत. बापाला नाही कळत मी कुठं जन्माला आलेलो होतो, तो भ्रमाच्या अवस्थेत आहे. पण ऐका, तुमचा बाप कर्तव्य करून गेलेला आहे, पण मुलगा तर जागृतीत आहे ना. मुलाला माहिती ना हा आपला बाप होता, याचं कर्तव्य हा करून गेलेला आहे. मग मुलाचं कर्तव्य बनतं का विधिवत आपल्या मायबापाचं श्राद्ध कर्म करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. घरात शिल्लक राहतो कधी कधी,
पितृदोष काय भानगड असते? बापाच्या गळ्यात माळ असते, पंढरपूरची वारी करतो, साईबाबाच्या दर्शनाला जातो आणि मुलगा हे काहीच करत नाही, मग बापाची अपूर्ण राहिलेली इच्छा पितृदोष म्हणून त्रास देते. बरं, ज्याच्या घरात पितृदोष असतो ऐका, लक्षणं सांगतो. घरामध्ये विनाकारण भांडणं होणं पितृदोषाचं लक्षण. विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं पितृदोषाचं लक्षण. कारण नसताना असं डोकं खाजवणं पितृदोषाचं लक्षण. दातानी नख कुरतडणं पितृदोषाचं लक्षण. घरात बसला खुर्चीवर असा पाय हलवत हे पितृदोषाचं लक्षण. मग आता हे नष्ट कसा करायचा? लई सोपं सांगू का आपल्याला? एवढं घरी घेऊन जा. घरी नाही एवढं, पितृदोष 100% नष्ट होणार. तुमची काय देवपूजा आहे सकाळची जशी करायची तशी करा, मी त्याच्यात हस्तक्षेप नाही करीत. झाली तुमची देवपूजा, आता तुमचं 1 मिनिटं मला द्या. हातात पाणी घ्या आणि रामकृष्ण हरिभजन 1 मिनिटं करा. कोणतं? रामकृष्ण हरिभजन 1 मिनिटं करा. हातातलं पाणी सोडून द्या आणि असं म्हणा का 1 मिनिटं रामकृष्ण हरिमंत्राचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. तुमच्या घरात पितृदोष शिल्लक राहणार नाही. विठाला विठाला. या परत पाठीमागं 13व्यापासून पुढे गेलो होतो आपण. आता इथं 13व्या जवळ आत्मा ज्या वेळेला, आता आत्मा नंतर जातो कुठं हा मोठा प्रश्न आहे. आता जर तू माळकरी असेल, इथं भाग पडले आता बिगर माळकरी. माळकऱ्याचं काय होतं? माळकऱ्याला यमाची भीतीच नाही. काळ गुलाम सलाम करी जगा काळ खाय, आम्ही माथा दिला नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय यमाला तिथं सत्ता नाही, तिथं जाण्याचा अधिकार नाही ज्याच्या गळ्यात माळ आहे. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला. तुळशीची माळ सामान्य नाही. पूर्व दिशेला तोंड करा, स्नान करा सकाळी सकाळी. तुळशीच्या माळेवरून अंगावर पाणी पडलं का जगात जेवढे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य पदरात पडतं. ही माळकऱ्याकरता सौभाग्याची गोष्ट आहे, सामान्य नाही. तुळस आहे कोण? विषय निघाला तर पुढे सांगेल. आता जाऊ द्या, माझ्या कामापुरतं घेतो. विठाला विठाला. जो बिना माळकरी आहे, ज्याने आई बापाची सेवा केली नाही, कधी शेजाऱ्याशी नीट राहिला नाही, गोरगरिबाची कधी याला दया आली नाही, आणि मग हा कोण आहे माहिती का? पाहुणा कोणाचा आहे? यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवीण जन्म नरकाची पैजान, यमाचा पाहुणा प्राणी. मग यम काय करतो? हे गिराईक यमा सटक्या आणून देतो यम, आणि मग तिथं नेतो यमपुरीला आणि चित्रगुप्ताला सांगतो हे आणले बर का. कुठलचे? शिर्डीचे. का रे? अरे तुला साईबाबा सारख्या पवित्र दरबार ज्यांचा जिथे, तिथं तुला जन्माला घातलं, कधी दर्शनाला गेला नाही, कधी ढुंकून पाहिलं नाही तिकडं. तिथं गेल्यावर असं नाही विचारती बरं का, गाडी घेतली होती का, बांगला बांधला, हा या भानगडीतच नाही. तिथं गेल्यावर पहिली विचारणा होती, का रे तुला हे शरीर कशा करता दिलं होतं? तो म्हणतो काय कळालं नाही बा. नाही? बरोबर, नसल कळलं. साईबाबाच्या दर्शनाला जायचा का रोज? हा नाही, दे सटका. मारिती, तोडीती, झोडीती, कितीतरी दिवस त्याला हाल अपेष्टा, आणि मग दुसऱ्याच्या स्त्रीवर टपलेला, दुसऱ्याच्या धनावर टपलेला. पहिली शिक्षा त्याला काशीखंड उघडा. आता पहिली शिक्षा तप्त लोखंडाच्या खिळ्यावरून नंग्या पावलांना चालायचं, पायात चप्पल नाही. तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं? मी गोष्ट नाही सांगत. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. अहो त्या तापलेल्या खिळ्यावरून चालायचंय, पायात चप्पल नाही. इथं सूट मिळते कधी? चपला दान करा गोरगरिबाला, सूट मिळते. आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या तर डबल चक्कर आहे. दुसरी शिक्षा अग्निस्तंभाला मिठी. तुकोबरायचं प्रमाण आहे नाथाचं बियाला बरं का. अग्निस्तंभाला मिठी. कितीतरी दिवस त्या अग्निस्तंभाला मिठी मारून राहावला. इथं कधी सूट मिळते? वश्रदा. अहो या सगळ्या शिक्षा सांगत बसलो, आपलं कीर्तन इथंच जाईल.
मग हे सगळं नष्ट करायचं ना दुःख. अहो यम लई त्रास देतो तिथं. आणि यातना यम करवी कोण सोडविल ते तुझला. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. मग सोडवायला कामात कोण येतो? जगाचा जो मालक आहे त्याला आपलंच करा. आणि तो आपलासा केला आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक आपुला तो देव करून आपुला तो तो एक देव करून घ्यावा तिने विन जीवा सुकणो हे. अहो हे जन्म मरण थांबणं म्हणजेच लई मोठं सुखाची प्राप्ती. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं सामान्य यातना नाही. आईच्या उदरामध्ये उलटा पडला डोकं खाली आणि पायवर. आजची सायकोलॉजी सांगते. बरं याला उत्तानपाद म्हणतात. आईच्या उदरात एअर कंडिशन बंगला आहे का? मातेची उदर कोहरी वचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. काय सांगू गर्भेचे यातना मज भोगिता नारायणा मंस मद तुझं क्षण क्षणा लई गोड हात हो किरण. मातेच्या उदर कोहरी. काय आईच्या उदरामध्ये किती जन्माला आला दुःख संपलं का? याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी. ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही आणि त्या म्हातारीच्या हाताला ज्या वेळेला पाणी कडक लागल तोपर्यंत घालाजून जा. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घेणार. बरं बादलीत उतरून घेतलं. मी खेड्यातला माणूस आहे. असा पाठ टाकला का पाटावर बसणार आणि आपल्या दोन्ही तंगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच. आणि मग सांगणार त्या नाच सुनाला आण त्याला इकडं. सासू असेल तर बरं आजी सासू असेल तर मेलच ते पोर. आणि मग त्याला असं पालथ टाकणार. का हो पालथ टाकणं चांगलं आहे का? मी तुम्हाला असं विचारतो. घरी बोलवलं पाणी उतरून दिलं टावेल दिला साबण दिला आणि सांगितलं पडा पालथ. तुम्ही म्हणशा का डोकं फिरलं का? अहो त्या बालकाला बोलता येत नाही. चोळत असताना हात चांगला असावा. या म्हातारीने एखाद्याच्या पाठीहून हात फिरवला तर असं वाटतं जणू काय एखादी बोरोटीच वरबडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला का उजवा हात डावा पाय डावा हात उचापुरा गडी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कुणास ठाव. पुन्हा असा उभा धरायचा. सांग पुन्हा जन्माला येशील का? तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर आपल्याला नाशिकचा कुंभमेळा पाहायला मिळेल. डोकं ठोकायचं त्याचं गोल व्हायला पाहिजे. का
कानात फूक मारायची आणि एक तांब्या ओवळून असं शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचा, जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि त्याचं नाक थोडंसं असावा, 2 बोटाने धरणार. कोणावर पडलं काम, कोणावर पडलं काम? म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो ते भेदरलं ते पोरग. बाई तुम्हाला झोपला का तुम्ही? किती तारुण्य आलं, तारुण्यामध्ये इंद्रिय येते आया आणि याहुनी काय धनंजया सारयाचे त्वचा पाहे मृदुपल उदरवांची पूर्णाल श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप ग्रानम छद पारिमाळा रूप पहा वया डोळा हस्तवांची ती केळा नाना लीळा स्वभावी पाय वांची ती गती ऐसी इंद्रिय ओढा उडीती. हे आवडत असताना सामान्य दुःख नाही. म्हातारपणात अवघे करी दी हाडहाड आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची मटे कडाडत. हे सगळं दुःख नष्ट करायचं तर आपला तो एक देव करून घ्यावा. का तो आपलासा कधी एखादा माणूस जर तुम्हाला तुमच्या पक्षात करायचा, तुमच्या बाजूनं करायचा असेल तर त्याच्याकरता त्याला काय आवडतं हे पाहावं लागेल. त्यावेळेला तो तुमचा होईल. मग काय आवडतं त्याला, तर त्याला हे आवडतं तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदय गळवळा वैष्णवा. त्याला हे आवडतं बरं का. म्हणून गळ्यात तुळशीचे. तुळस सामान्य नाही, सामान्य नाही. आपल्या मळ्यात तुळस, आपलं दारात तुळस असते आणि मळ्यात बाग असतो. हे तुळशीच्या जवळून मळ्यात जातं पाणी सोडायला बागाला, पण तुळशीला असा शितोडाही फेकत नाही. माऊली म्हणतात काय बिलिंदर असल रात्र रात्र पाणी भरतं आणि तुळशीला शितोडाही फेकत नाही. तुळशीची आ झाडा दुरोनीनं घापेची शिंतोडा आणि द्राक्षाच्या तर बुडा दुधाची लाईट. तुळस सामान्य नाही. तुळशीला पाणी टाका आणि साष्टांग दंडवत करा. हजारो किलोमीटरचा प्रवास करा. आमच्याकडे महाराज होऊन गेली काशीनाथ महाराज, ते सांगायचे हजारो किलोमीटरचा प्रवास करा तुमच्या केसालाही धक्का लागणार. सामान्य तुळशीला साष्टांग दंडवत करायचा म्हणजे, कारण ही कोण आहे? ही वृंदा आहे. बरं, अजून ही भगवंताची प्रिया आहे. जे देवाला आवडतं तेच तिला आवडतं. देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा. अजून काय आवडतं देवाला? तुम्ही इथं बसले ना सगळे, ऐका 1 मिनिट ऐका. तुम्ही इथं सगळे बसले, आपला देह अपवित्र आहे. याला जर पवित्र करायचा असत त्याच वेळेला हा पवित्र होतो ज्या दिवशी तुळशीचा स्पर्श या देहाला होतो, अन्यथा शरीर पवित्रच होत. मग एकदा माळ गळ्यात आली का भगवंताचा पाठ मुखानं करा. पवित्र तो होय देह, पवित्र तो होय देह. दिन रजनी आचिरंदा गोविंदाची पवाडी गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्यामणी बैसलाशी. ही अवस्था हे देवाला आवडतं. बरोबर. आणि मग लक्ष्मीला काय आवडतं? नित्य नेमानं भगवंताचं नाव घेतल्या जातं.
लक्ष्मी सांगते मी त्याच्या घरी राहते नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. बरोबर. आता एक लय कामाचं आहे तुमच्या सगळ्यांच्या. येडा म्हणून ऐका आणि एवढं घेऊन जा. येडा म्हणून ऐका. तुमच्या घरामध्ये सगळे कष्ट करतात पण संपत्ती थांबत नाही. घरात नुसते भांडणं, कोणाचंच एकमत नाही, 36चा आकडा. मग अशा माणसाने एक काम करायचं, सरळ सोपा उपाय. काय करा, आता पौर्णिमेची वाट पहा. पौर्णिमा आणि पौर्णिमेला सकाळी तुळशीच्या काड्या घ्या, इतकाल्या लांबीच्या, अशा साधारण वाळलेल्या, गावरान गाईच्या तुपात भिजत टाका. संध्याकाळी दिवाबत्ती करतो अशा वेळेला त्या काड्या पेटवा. पांडुरंगाची मूर्ती आपल्या घरात असतेच. आणि मग आरती करा. योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रकमाई दिशे दिव्य शोभा. कुंडली गाजे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा बुद्ध. जय देव जय पांडुरंगा, हरि पांडुरंगा. रकमाई वल्लभ राहीचे वल्लभ, भावे पांडुरंगाची आरती. नाही पाठ तुमची पांडुरंगाची, महादेवाची लवथवती विक्राळा म्हणा. नाही महादेवाची पाठ आरती ज्ञानराजा म्हणा. नाही ज्ञानोबरायाची पाठ गणपती बाप्पाची म्हणा. नाही गणपती बाप्पाची पाठ एंटू सालपांचे 2 थेंब घ्या. मग त्याच्यापेक्षा काय सांगणार. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्याची आरतीच पाठ नाही, मी तर म्हणतो त्या जगूच नाही. एक 5-6 पौर्णिमा करा, बघा तुमच्या घरात काय बदल होतो. आणि मी तर असं म्हणेन प्रत्येक पौर्णिमेला करा ना. लई महागाचा उपाय नाही, तूप तुमचं ठेवा, काड्या मी पाठवतो. प्रत्येक करून तर बघा, इतकी महत्वाची. अहो तुळस आणि तूप ज्या वेळेला एकत्र येतं, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करून देतं. बघा घरातलं वातावरण कसं होतं ते. इतकी महत्वाची आहे. बरं एवढंच नाही, जे देवाला आवडतं तेच तिला आवडतं. लक्ष्मी म्हणतोय मी, लक्ष्मीला. इथं बसलेला कोण असा आहे ज्याला लक्ष्मी नकोय? प्रत्येकाला हवी. अहो मला सुद्धा, कशाला झाकायचं, जे आहे ते. अहो ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मीची गरज आहे. मग तुमच्याकडं लक्ष्मी असावी असं जर वाटत असेल तर देवाचा आणि लक्ष्मीचा संवाद आहे. देव म्हणले तू राहणार नाही अशी ठिकाणं कोणते. त्यावेळेला लक्ष्मी म्हणते देवा खरं सांगू का, काही अवगुण आहे आणि ते जिथं असतात तिथं मी राहत नाही. आणि असे अवगुण तुमच्याकडं जरी आले तर मी तुम्हालाही सोडून निघून जाईल, असा श्लोक आहे. सांग म्हटले काय आवडत नाही, तू राहशील असं. ऐका श्लोक किती गोड आहे. कुचलिनौ दंतमलोपदारिणौ बबवासिनौ निष्ठुरभासिनौ सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुञ्चते श्रीते चक्रपाणी. देवा मी तुम्हाला सोडून निघून जाईल. कोणते अवगुण? तर हे तुमच्याकडं नसावा. पहिला अवगुण आहे कुचैलिनम. हे कुचैलिनम काय भानगड आहे? आपल्या घरामध्ये खराब वास कधीच येऊ नये, स्वच्छता असावी. सेंट मारा, काय करायचं ते करा, लक्ष्मी प्रसन्न राहते. 1, 2 स्नान झाल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. बरं बन्यान सुद्धा नाही बरं का. भलं साबण लावू नका पण पाण्यातून धुतवस्त्र असावा. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. पण आता सध्या फाटके कपडे गरिबाचे नाही. नाही नाही, मी त्या ठाण्याला कीर्तनाला होतो ना, ते आमचा एक मित्र मंत्रालयात आहे. ते आलं कीर्तन संपलं, ज्ञानेश्वर माऊलीने ते लाल दिवा. मी म्हणलं इकडं कसं काय, आपला कोणाला धक्का लागला नाही, हा लाल दिवा इकडं कसं काय. मग ते गाडीतून उतरलं आणि यायला लागलं माझ्याकडं. तर मला ते त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली. मला वाटलं काहीतरी फसाटा लागला असं. मग ते आल्यावर मी त्याला विचारलं, म्हणलं तुला काही लागलं का? म्हणे कसं काय. पण मला एक शंका का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली.
तर तो मला म्हणला लय माग राहिला मी. तर त्याचं एक वाक्य असं होतं, तो मला म्हणला आता सध्या फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. कळत असेल तो आता, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. बर, देवघरामध्ये गेले, देवपूजेला धंतड मंतड लगेच आंघोळ झाली, आपल्या कपड्यावर देवपूजा चालत नाही तशी. अंग भरून कपडे घाला, समाज तुमचा सत्कार करेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अंग भरून बर देवपूजा. बरं, तुम्ही माझ्या बहिणी, थोडंसं आता भावाचं नातं लावतो बरं का, म्हणजे राग येणार नाही तुम्हाला. लाडक्या नाही, लाडक्या कशा पुरवडतील मला. तर तुम्ही बहिणी माझ्या, बहिणीनो, देवपूजे करता तुम्ही तीर्थयात्रेला जा, कुठेही जा, फार झालं तर नऊवारी पातळ काष्टा सांगितलेला आहे, नसल तर साडी. आपलं भारतीय ड्रेस आहे साडी, महाराष्ट्रीय. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कपडे घालून तुम्ही तीर्थयात्रेत जा, देवपूजा करा, तीळ मात्र देखील पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही. कुचेलिनम अवलय बारकावे एवढं सांगत, चला पुढचं घ्या आता. दंतमलोपधारिणम. हे दंतमलोपधारिणम काय? मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. आणि दात घासत असताना या बोटाने घासायचे नाही, मधलं बोट. या जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, त्यावेळेला काय आता ब्रश आले, जुन्या काळात काय, आता यंत्रयुग आहे, आता सगळं, आता काय पहिला काळ राहिला नाही. हे जुने म्हातारे बसलेत, जुन्या म्हातारे, त्यांना विचारून बघा, तुमच्या काळामध्ये असं एवढले बाथरूमन शांपून पंपून टंपून असं चावटपणा होता? अहो, एक बादमी काढली विहिरीतून, थोडीशी माती अंगाला चोळी टाकली, वरून पायाच्या नाका, झाला माणूस, झालं स्नान. आता तसलो काय बाथरूम मध्ये बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या, बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळलं ना. आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना. इतक्या बाटल्या, आपण काय हात लावायचा, आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचं काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतो. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगळं कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक, लावायचं ना बरं का, सुजत माणूस त्यांना. तुला काही बाजत करले, तुला उड जाए दंतमलोपधारिणम. चला याच्या पुढचं घ्या, बबवासिनम. हे बबवासिनम काय आहे? एवढं घरी नाही बरं का, लई कामाचं आहे, सारे हा कीर्तनाचा. बबवासिनम, जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते, म्हणून जास्त खायचं नाही. काही काही माणसं खाण्याकरता जन्माला आले का काय, कोठ आहे तेच कळत नाही. आमच्या तिथं ते ह्याला चौकदार होतं संभाजीनगरला, ते मला म्हणे, बाबा आज 11 गुलाबजाम खाल्ले. मी म्हणलं कसं काय? मला म्हणे झेज बराबरी लागली पंक्तीला. किरण बाबा मला एक कळा ना अजून, बराबरी सप्त्याच्या पंक्तीतच बरी लागत. आणि आपल्या घरात लावायचे ना स्वतःच्या खर्चाला. ते आता नाशिकला त्या दिवशी ते विनेकरी बाबा होतं आमचं, 3 वाजता जेवायला बसलं, ते तिसरी पंगत उठत होती, 7ला कीर्तन होतं, 6 पर्यंत जेवण, तिसरी पंगत उठत होती तरी जेवत होतं. ते अन्नदाता बिचारा नम्र होता, तो गेला आणि हात जोडले, म्हणे काका अहो तिसरी पंगत उठती, तुम्ही अजून जेवताच आहे. ते साधं नव्हतं ते विनेकरीत, ते त्याच्या बापाचं बारसं जेवलेलं होतं. ते म्हणे आपण नियमाच्या पलीकडे वागणारा माणूसच नाही. खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली, म्हणे हे बघा जेवणाची वेळ 3 ते 6. बबवासिनम. आता या बबवासिनम मध्ये एक इतका बारकावा आला, मला असं वाटतं तुमच्या पुढं सांगू का नको, मी संभ्रमात आहे थोडा, कारण मी सांगू नये तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री. हा सांगू, ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते.
म्हणून तर म्हणलो होतो मी ही सांगू नये तुम्ही ऐकू नये. चहा पिणाऱ्यावर लक्ष्मी नाराज असते. आपण एक अभंग म्हणतो पा, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. भजनी मंडळ अभंग म्हणतो अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे का हो. मग देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला. बरं चहा ऐका, शरीरामध्ये शरीर त्यावेळेला व्यवस्थित चालतं. या शरीरामध्ये झोप असावी 1, शरीरामध्ये भूक असावी 2, आणि या शरीरात ब्रह्मचर्य असावा. त्यावेळेला हे शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवते, चहा भूक उडवते. आणि माफी मागून बोलतो, चहा पिणाराचं ब्रह्मचर्य आपोआप नष्ट होतं. विठाला विठाला काही म्हणतील आता बाबांनी चहा सांगितला ना, चहा बंद, आणा कॉफी. हा हे बिडी सोडून चिली मोड नाही. बाबवासिनम याच्या पुढचं घ्या, निष्ठुर भासिनम. कठोर बोलणाऱ्यावर लक्ष्मी नाराज असते. आणि याचं उत्तर ज्ञानोबरायाने दिलंय. ऐका, बोलत असताना कसं बोल. साचा मी तुले हळू बोला, लक्ष्मी प्रसन्न राहते. झालं आता शेवटचं राहिलं. सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्योदयाच्या वेळेला जो झोपलेला असतो आणि आस्ताच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. मग काही काही म्हणतील आम्ही फक्त पडलेलो जागेच राहतो, लुंडाकल्याला सुद्धा चालत नाही. सूर्योदयम चास्तमिते शयानम. म्हणून जे देवाला आवडतं तेच लक्ष्मीला. नित्यनियम प्रत्येकाचा काहीतरी नित्यनियम असावा. आपला प्रत्येकाचा उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यायचं, रामकृष्ण हरी म्हणा. नाही ते बऱ्याच जणांचा नित्यनियम आहे, उठल्या उठल्या लगेच गायछाप सापडावं लागत. नित्यनेमच म्हणावं लागल. काही काही उठून बसले का अंतुरणावर लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली, लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली. जग काहीच बिघडलं नाही, पाहिला तू सुधर. जग बिघडलं कसं म्हणतात, तुमच्या मोटरसायकलचं स्टँड बाहेर करा, गावातून गाडी टाका, भेटणारा प्रत्येक माणूस तुम्हाला दाखवतो स्टँड बाहेर आहे. जग बिघडलं कसं म्हणतात, फक्त एक करा, आजपासून चांगल्या लोकांना पाहत जा, समाज चांगला दिसेल तुम्हाला. समाज चांगला दिसेल, चांगल्या लोकांना पहा. उठलं का 5 नावं घ्या. कोणते 5 नावं? धर्मराजा, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम. नाही हे 5, दुसरे 5 घ्या. हरी, हरिश्चंद्र, हनुमंत, बलराम. हे 5 नावं. कोणता तरी नित्यनेम ठेवा. आणि देवाला हे आवडतं. काय आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. काय नाम म्हणले? गोविंद नाव. अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अविनाशी
आयुष्य करी आपले आईचे लावे म्हणा पिसे गोविंदाचे कोळी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातन टाळी आणि मग निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. एक फक्त 5 ते 7 मिनटं बाप काय असतो मला ज्या कामाकरता बोलावलंय. निखिल भाऊनी मला सांगितलं की आमच्या नातेवाईकांचाच कार्यक्रम आहे. रात्री ज्यांच्याकडे आलो ते बाबासाहेब मामा आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळे नातेवाईक आपतेष्ट जमलात. खरं तर एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी गोपीनाथ